बुद्धांचा धम्म आणि कार्ल मार्क्सचा साम्यवाद ह्या दोघांचा नेमका संबंध कसा आहे हे अत्यंत विश्लेषण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बुद्ध आणि कार्ल मार्क्स या निबंधामध्ये मांडलेला आहे. मार्क्सच्या म्हणण्याप्रमाणे भांडवलशाहीमध्ये शोषण हे ठरलेलंच असतं. म्हणजे जी अतिरिक्त रक्कम आहे ती नेहमीच मालकाच्या हातात जाते आणि कामगाराला ती मिळतच नाही. ती व्यवस्थाच तशी संपूर्ण काम करते. यामुळेच यावरच उत्तर म्हणजे मार्क्स असं म्हणतो की हिंसा झाली पाहिजे, त्यातून क्रांती निर्माण झाली पाहिजे आणि या सगळ्या संघर्षमय प्रवासाबद्दल मार्क्स सांगतो आणि त्यातून कामगारांची सत्ता उदयाला आली पाहिजे. म्हणजे सगळं बाहेरून बदलाची प्रक्रियेवरती मार्क्स भर देतो. तर त्याउलट बुद्ध आतून बदलाचा मार्ग सांगतो. बुद्ध म्हणतात की धर्माचं काम जगाचं उद्धार सांगणं, उगम सांगणं नाहीये, तर जगाची पुनर्रचना करून दुःख संपवणे हे आहे. आणि 2500 वर्षापूर्वी बुद्ध सुद्धा तेच सांगतात. म्हणजे नंतर कार्ल मार्क्स जे सांगतात ते की संपत्तीचं खाजगी मालकी हेच मुळात दुःखाचं आणि अन्यायाचं मूळ कारण आहे. ही माणसामधील लालसा वाढवते आणि एका वर्गाची मालकी निर्माण करते आणि दुसऱ्या वर्गाला दुःख देते, त्याला गुलाम करते. मात्र यापुढे मार्क्स आणि बुद्धांचे मार्ग वेगळे होता. मार्क्सनी क्रांती सांगितली तर महात्मा बुद्धांनी शांती सांगितली, म्हणजे नैतिक परिवर्तन. धन्यवाद.